राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं विधान एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलंय। 3 दिवसात नुकसानाची आकडेवारी येणार आहे। सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेईल असं देखील आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय। राज्यात अतिवृष्टीचा 33 जिल्ह्यांना फटका बसलाय याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली। मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। शेतकऱ्यांना प्रशासन सर्व मदत करत आहे। आजपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10,000ची मदत दिली जाईल असं आश्वासन जयकुमार गोरे यांनी दिलंय। अनेक राजकीय नेते दौरा करतात आणि जनतेची माथी भडकवण्याचं काम करतायत असा आरोपही त्यांनी केला आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। विशेषतः भाजीपाला पिकाचं टोमॅटोसह शेवगा, वांगी, दोडके, कोथिंबीर आदी पिकांवर याचा परिणाम झालेला आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। विशेषतः कपाशी, सोयाबीनच्या उभ्या पिकांचा चिखल झाला। हजारो हेक्टरवरची पिकं अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणार नसल्यानं रब्बीची पेरणी कशी करायची आणि संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न पडलाय। नाशिक जिल्ह्यात महिनाभरात झालेल्या पावसामुळे 2,47,019 हेक्टर क्षेत्रातली पिकं उद्ध्वस्त झाली। यात सुमारे 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झालं, तर सोयाबीन, द्राक्ष, कांदा, डाळिंब, कापूस, भात, सीताफळ, ऊस यासारख्या पिकांना मोठा फटका बसलाय। नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं। केळी आणि 4 एकर पपई पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। जवळपास 16 लाख रुपये खर्च करण्यात आला होता। शासनानं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसलाय। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नवरात्र उत्सवात उपवासामुळे फळांना मागणी असतानाच पावसामुळे खरेदीदार बाजारात आले नाहीयेत। त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारात कलिंगड, खरबूज, लिंबू, संत्र आणि मोसंबीच्या दरात 10 ते 20% घसरण झाली आहे। राज्यातील फुलांचं गाव अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातल्या निमदरी गावात दसऱ्यानिमित्त फुलं उत्पादक शेतकऱ्यांची शेवंतीची फुलं तोडण्याची लगबग सुरू आहे। शेवंतीच्या फुलांना सध्या चांगला बाजारभाव आहे।